हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तोहा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महादेव. तिरुवाच लक्षण महदादिनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लभ्यते विषाम येन तत्पारमार्थिकम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे आणि मैत्रेय विदुराच्या संवादांतर्गत कपिल महामुनी आणि देवहूती यांचा हा सांख्य विषयक तत्वज्ञानाचा संवाद चालू आहे. या ठिकाणी भगवंत म्हणतात की हे आई, ज्या वेळेला हा माझा योगी भक्त जो निस्सीम माझ्यावर भक्ती करणार आहे आणि अहेतुक्य प्रतिहता, अहेतुकी भक्ती, अप्रतिहत भक्ती. अप्रतिहत म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी माझ्या भक्तीमध्ये खंड पडता कामा नये अशी याची धारणा आहे. आणि यासाठी ज्यांनी योगाचं अवलंबन केलेलं आहे, आधी आसनजय केलाय, त्याचप्रमाणे यम नियम प्रत्याहार प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधीपर्यंत जो गेलाय, अर्थात सबीज समाधीनंतर निर्बीज समाधीपर्यंत जाते, संप्रज्ञात समाधीनंतर असंप्रज्ञात समाधीपर्यंत जाते, अशा वाटचालीमध्ये जो माझा भक्त आहे, असा हा भक्त, त्याला स्वतःच्या देहाची देखील काळजी नसते. देहोपी दैववशक खलु कर्म यावत. त्याच्या देहाबद्दल त्याला काळजी नाही, तो उदासीन असतो. तो म्हणतो देह हा दैवाने निर्माण झालाय आणि त्यामुळे जसं दैव असेल तसा माझा देह चालेल. देहोपी दैववशक खलु कर्म यावत. जोपर्यंत आपलं कर्म आहे, जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे, तोपर्यंत हा देह चालतच राहणार. देहाची काळजी करू नका. स्वारंभवम प्रतिसमीक्ष एव सासु. त्यामुळं आपण या देहापेक्षा अंतर्ज्ञानाने भगवंताचं स्मरण करावं आणि मायेचा निराश सहजच होऊन जातो. असा भक्त आपोआपच मायेचा निराश करतो, कारण त्याची लिप्तताच कशामध्ये नसते. आणि मग अशा वेळेला असा जो भक्त आहे त्याची अवस्था कशी होते ते म्हणतात जीवनमुक्त अवस्था आहे. तो जिवंत आहे पण मुक्त आहे, कारण तो कशातच बद्ध नाही, कशातच लिप्त नाही. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. ही जी जाणीव आहे तो अणुरणीपेक्षा लहान आहे आणि आकाशापेक्षा महान आहे. अशी संत तुकाराम महाराजांची अभिव्यक्ती असो, ज्ञानेश्वर माऊलींची अभिव्यक्ती असो, हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही काय अवस्था आहे? ही तीच अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये तो सर्व विश्वव्यापक होतो आणि मग त्याला स्वतःचं व्यक्तिगत देह याची लिप्तता राहत नाही. आणि म्हणून ते म्हणतात त्याची अवस्था तो कर्म आहे तोपर्यंत राहतो. ज्याप्रमाणे आपण त्याने उदाहरण दिले की जसं एखादं कुंभाराचं चाक हे त्यांचं कुंभाराचं ते गाडगे करण्याचं काम संपल्यानंतरही फिरत राहतं, त्याप्रमाणे याचा देह चालत राहतो. कारण तो मुक्त झालेला असतो पण कर्म शिल्लक असतं आणि म्हणून कर्मासाठी त्याला जगावंच लागतं. जशा गाड्या भिंगोऱ्या आपण करतो, गोल 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 फिरतो आणि नंतर खाली बसतो आणि पुन्हा आपल्याला गोल फिरल्यासारखं वाटतं, चक्कर येते. किंवा गाडीमध्ये खूप वेळ प्रवास केला तर पुन्हा एकदा आपण गाडीत बसल्यासारखं आपल्याला असं धक्का बसल्यासारखं होतो. का तर ती जी संवेदना आहे, जाणीव आहे, ती आजही शिल्लक असते. याला आज मेडिकल सायन्समध्ये सुद्धा एक संदर्भ आहे. मेडिकल सायन्स असं म्हणतं की घोस्ट म्हणजे जसं भूतकाळातली जाणीव, त्यांनी अगदी आज
डॉक्टर लोक देखील हेच सांगतात. समजा एखाद्याचा हात तोडला, हात तोडल्यानंतर त्याच्या मेंदूला काय माहित असतं हात तोडल्यानंतर? त्याच्या पेशींना माहित नसतं. त्या पेशी बरोबर हाताच्या तिथं जातात. म्हणून आपल्याकडे ऑपरेशन का करायचं नाही सांगितलंय, तर ऑपरेशनमुळं आपल्या शरीरातला एखादा अवयव काढला जातो. आपल्याला कळतं, पण पेशींना कळत नाही. त्या पेशी पुन्हा पुन्हा तिथं जायला लागतात आणि तिथून परत येतात. तर त्याला आपल्याला हात असल्याची जाणीव होते. त्याला वाटतं मला हात आहे की, आणि तो डॉक्टरकडे येतो. तो म्हणतो का हो माझा हात फार दुखायलाय. ते म्हणतात तुम्हाला हातच नाहीये, हात कसा दुखायलाय? तर ही ती जाणीव आहे. घोस्ट सेन्स म्हणतात त्याला. तेव्हा अशा प्रकारे आज मेडिकल सायन्स देखील हेच सांगतं. कारण तुमच्या मेंदूच्या आत पेशीमध्ये याची जाणीव असते. ही कर्म आहे, हे कर्म आहे. कर्म कुठे आहे? तर कर्म आपल्या पेशीमध्ये लपलेलं आहे प्रत्येक, आणि हे तुम्ही बाजूला काढू शकत नाही. तेव्हा तुम्हाला ते भोगूनच नष्ट करावं लागतं. याप्रमाणे असा हा भक्त. हे ऐकल्यानंतर आई खुश होते. आई म्हणते वा, मला तू सगळं लक्षण सांगितलं, त्याचप्रमाणे मायेचं लक्षण सांगितलं, सांख्य तत्वज्ञान सांगितलं. आता यथा सांख्येषु कथितम, तू सगळं सांख्य तत्वज्ञान सांगितलं, प्रकृती सांगितलं, पुरुष सांगितला, पंचमहाभूत सांगितले, 24 तत्व सांगितले. तर सगळे मला कळाले. विरागी पुरुष कसा आहे तो कळाला, कालाचं स्वरूप कळालं. आता मला फक्त भक्तीचं स्वरूप सांग. आई त्याची भक्तीमध्ये तल्लीन झालेली आहे. ती म्हणते मला हे कळालं, पण मला भक्ती आवडते. मला भक्ती किती प्रकारची ते सांग. मग 3 प्रकारची भक्ती, राजस, तामस आणि सात्विक, अशा 3 प्रकारच्या भक्तीचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ते म्हणतात आई, अगदी एकपेशीय जीवापासून हजारो पेशी असलेला जो माणूस आहे, ही जी उत्क्रांती आज आपण आजच्या भाषेत सांगतो, त्याच भाषेत त्यांनी सांगितले. फक्त पुराणांची भाषा थोडी वेगळी आहे. एक पाद, द्विपाद, चतुष्पाद करत 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 आपण कशा पद्धतीने विकास होत गेला आपला, त्याला विरोध विकासवाद असं म्हणतात. जसं आपल्याला शेपूट होतं आपण म्हणतो, नंतर ते गळून पडलं, त्याचं काय आता काम संपल्यामुळं. किंवा प्रत्येक ठिकाणी या उंटाची मान लांब का झाली, तर त्याला उंच अशा प्रकारच्या झाडाचे पाले खायचे असतात, त्याच्याशिवाय त्याला खाता येत नाही, म्हणून ही उंटाची मान लांब. हे जसं आपण सांगतो, हळूहळू त्यांच्या पेशीमध्ये ते बदल होत जातात. त्याप्रमाणे हे आई वेगवेगळ्या पद्धतीच्या भक्तीच्या संकल्पना आहेत. त्यामध्ये राजस भक्ती आहे. हा राजस जो भक्त आहे तो केवळ आपल्या स्वार्थासाठी, देवा मला अमुक कर, मी तुला भजल, या ठिकाणी एवढ्या 21 अशा प्रकारच्या वेळेला तुला पायी तुझ्या भेटीला येईल, दर्शनाला येईल, म्हणून आपण एखादा नवस करतो. दर पौर्णिमेला तुला मी यज्ञ करीन असं नवस करतो, सत्यनारायण घालीन. ही राजस भक्ती झाली. तामस भक्ती ही त्यापेक्षा नीच आहे. कारण तामस भक्तीमध्ये बाकीचा कोणाचाच विचार नसतो, फक्त मी आणि माझं एवढाच विचार असतो. ती तामस भक्ती. आणि जी सात्विक भक्ती आहे त्यामध्ये श्रेष्ठ कोणती आहे? अहेतुक्य प्रतिहता, जी अहेतुकी भक्ती आहे. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ही संसाराची माया, लिप्तता, ही संकल्प करावा त्याचा. आपण संकल्प करतो, मम आत्मनः सह कुटुंबस्य, ते म्हणतात संकल्प करा आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा. मग तत्सत कृष्णार्पणमस्तु, प्रत्येक गोष्टी कृष्णार्पण करा, मग तुम्हाला तुमचा संपूर्ण संसाराची जबाबदारी माझी आहे. कारण संसाराची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाका. असं एक म्हटलंय की मोठे महाराज जे होते, धुंडा महाराज देगलूरकर, त्यांनी त्यांच्या नारद भक्ती सूत्रामध्ये एक संदर्भ असा दिलाय की ज्या वेळेला काव म्हणले देव, सगळीकडे देव आहे, आणि ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण चाललं होतं तेव्हाही देव तिथे नव्हते का? ते तर सर्वत्र आहे. मग ते ताबडतोब का नाही आले? एवढी परीक्षा का पाहिली? मग त्यांनीच उदाहरण दिलं. ते म्हणतात त्याचं असं झालं म्हणे, द्रौपदीने कृष्णाला विचारलं, का रे कृष्णा, माझी एवढी परीक्षा तू पाहिली की मी आर्त झाले, मला वाटलं आता या ठिकाणी माझी सगळी लाज या ठिकाणी समोर येईल आणि मी अशा पद्धतीने लज्जित होईल असं वाटलं. इतक्या वेळ तू का वाट पाहिली? मला एवढा अर्थ का होऊ दिलं?
एवढी तुझी प्रार्थना करत होते मी रडत होते, मी गोल फिरत होते, दुःशासन माझे वस्त्र नेऱ्याला हात घालत होता, पण तू लवकर आला नाहीस. तो म्हणाला, अगं द्रौपदी, मी काय करू? जोपर्यंत तू तुझं वस्त्र हातात धारण केलं होतंस, तुला असं वाटत होतं की माझी लाज मीच राखणार, तोपर्यंत मी काय करणार? मी तुझ्या हातातलं तो वस्त्र घेऊ शकत नाही. पण जेव्हा तू असहाय्य झालीस, आता देवा तुझ्याशिवाय कुणी नाही असं म्हटल्यावर मी आलो. जेव्हा तू तुझ्या हातातलं वस्त्र सोडलंस आणि असहाय्य झालीस, तेव्हा मी सहाय्याला आलो. तेव्हा आपण सुद्धा संकल्पावी माया संसाराची सर्वस्वार्पण करावं. तर मग सर्वस्वार्पण केलं म्हणजे भगवान म्हणतो, मग तुझी सगळी संसाराची जबाबदारी माझी आहे, मी तुझा सगळा संसार वाहतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जरा पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे अनन्य होणं महत्वाचं आहे. अनन्य म्हणजे तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही, मी आता असहाय्य आहे, मी असमर्थ आहे, समर्थ केवळ तूच आहेस देवा. अशी जेव्हा भावना होते तेव्हा मी त्या ठिकाणी सहाय्याला येतो. आणि असा माझा भक्त जेव्हा माझी अप्रतिहत सेवा करतो, त्या ठिकाणी 4 प्रकारच्या मुक्ती आपल्याला माहिती आहेत. त्यापैकी सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या ठिकाणी 5वी मुक्ती सांगितली आहे, सार्ष्टी. 5वी मुक्ती कपिल महामुनींनी सांगितली. ही 5वी मुक्तीचं वर्णन कपिल महामुनींनी केलंय. ते म्हणतात, सालोक्य सार्ष्टी सामिप्य सारूप्य एकत्वम अप्युत. सार्ष्टी म्हणजे काय? सार्ष्टी म्हणजे भगवंता एवढं वैभव त्याला प्राप्त होतं, त्याला सार्ष्टी असं म्हणतात. तेव्हा असा हा भक्त कोणाचाही द्वेष करत नाही, कोणाची निंदा करत नाही, सर्व भूत हितैरत असा तो असतो. जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत असा तो असतो. असा माझा भक्त कोणामध्ये भेदभाव करत नाही. कुणी येऊ द्या, अगदी एखादा सामान्य पशु जरी असला, गाढव जरी असलं आणि एखादा वराह सारखा प्राणी जरी असला, तरी तो त्याच्यावर प्रेमच करतो. म्हणजे तो कोणालाही या ठिकाणी कमी लेखत नाही. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवे हस्तिनी शुचिचैव स्वपाकेच्या पंडिता समदर्शिना. हे जे गीतेमध्ये वर्णन केलंय त्याप्रमाणे पंडिता समदर्शिना, तो समदर्शी असतो, कोणात भेदभाव करत नाही. अहो त्या हल्या किंवा ज्याला आपण म्हैसा म्हणतो, रेडा म्हणतो, त्या रेड्यामुखी माऊलींनी वेद नाही का बोलावले आणि त्याचे बळ आपल्या अंगावर नाही घेतले का? कसे काय घेतले? त्याचं कारण सर्वभूत हितैरत, सर्व भूतांच्या मध्ये माझा आत्मा आहे ही जाणीव त्याला असते. कारण आत्मा हा सर्व भूतांच्या मध्ये त्याचा तंतू एक आहे. जसा दोरा आपल्या माळेमध्ये असतो त्याप्रमाणे हा जसा एक असतो, फुलं अनेक आहेत पण माळेतला दोरा एक आहे. त्याप्रमाणे असा हा माझा भक्त मुक्त संघस्थ तो भूयात दो धर्म माचना. तो मुक्त संघ राहतो आणि सर्व प्रकारच्या त्याच्या कर्मापासून तो अलिप्त होतो. आणि असा माझा भक्त माझी तेवढी ख्याती गातो. मग भयात वाती वातो सूर्यास्तपती मग भयात. काळ हा मी आहे. आई, काळाचं लक्षण मी आहे, मी काळ आहे. माझ्या काळाच्या प्रभावाने सगळं चाललेलं आहे. मृत्यू येतो तो काळामुळे येतो. मृत्यूश्चरती मत भयात, मृत्यू सुद्धा माझ्यामुळे येतो. आणि म्हणून काळ हा माझं स्वरूप आहे. वर्तन्ते युगम येशाम, जे सगळं चाललेलं आहे व्यवहार, दिवस चाललाय, रात्र चालले, युग चाललेत, वय निघून चाललेत. एखादं फूल आधी प्रफुल्लित असतं मग सुकून जातं, याला उत्तर काळच आहे. एखादं फळ आधी चांगलं असतं नंतर खराब होतं, काळच आहे. आधी तुम्ही तारुण्य आहे मग म्हातारपण आहे, काळच आहे. मृत्यू आला, काळच आहे. काळाशिवाय दुसरं कोणी नाही. सोनंदंत कनोंत काळो, काळ कसा आहे? सोनंतोंत करः कालो नादिरादिकृत व्ययः जन्म जनेन जनयन मारयन मृत्युरांतकम. तो जन्म जनेन जनयन, काळच जन्माला घालतो, काळच मोठं करतो आणि काळच मारतो, काळच नष्ट करतो. म्हणून हा काळ अनंत आहे आणि अनंत हे माझं स्वरूप आहे. काळ अनंत आहे म्हणून अनंत हे माझं स्वरूप आहे. आदिरादि कृतव्ययः, तो सगळ्या जगाच्या आधी आहे. याप्रमाणे आई तुला मी याचं वर्णन केलं. आणि हे ज्याला कळत नाही, जो माणूस केवळ माझी भक्ती न करता संसारात लिप्त राहतो, फक्त स्वार्थापुरता केवळ आपलं कुटुंब भरणापुरता जगतो, यज्ञाय देवा
पुढे नमस्कार करत नाही, ज्याचं डोकं एकदाही देवा पुढे नमस्कार करत नाही. वर्णन केलंय ना यमराजांनी की श्रेय कदापि, ज्याचं एकदाही भगवंताच्या समोर मस्तक झुकत नाही तो माणूस असून नसल्यासारखा आहे, तो जनावर आहे, तो पापी आहे. आणि म्हणून जो केवळ संसारामध्ये व्यस्त राहतो, ग्रस्त राहतो, तो नरकालाच प्राप्त होतो. नारक्याम निवृत्तो सत्याम देवमाया विमोहिता, देवमायेच्या मुळे विमोहित झालेला हा नरकाला प्राप्त होतो. केवळ आक्षिप्त, कोण आक्षिप्त म्हणजे चिकटलेला, जो केवळ याला चिकटलेला आहे, याच्यातून तो बाहेरच येत नाही. संसारातून केवळ संसारातल्यामध्ये सुखदुःखामध्ये तो लिप्त राहतो. आक्षिप्तात्मेंद्रिय स्त्रीणाम, तो आपल्या स्त्रीमध्ये देह स्त्री पुत्र मित्रानुषा तोषे हे तोर्ममेथम, जो आपला देह पुत्र मित्र भार्या संपत्ती संतती यामध्येच तल्लीन राहतो. आक्षिप्तात्मेंद्रिय, आक्षिप्त म्हणजे चिकटणे, त्यातून बाहेर न येणे. जशी एखादी माशी एखाद्या ठिकाणी अडकते, त्याने वर्णन केलंय, माऊलीनीच वर्णन केलंय, शेंबडामध्ये लडबडलेली माशी, असं माऊलीनीच वर्णन केलंय. तर शेंबडामध्ये लडबडलेली माशी जशी त्यापासून बाजूलाच येत नाही, तसा जो जीव या संसाराच्या घाणीमध्ये अडकतो. आक्षिप्तात्मेंद्रिय स्त्रीणाम असतीनांच मायया, असा त्याचं चित्त भगवंताकडे नसतं. शिशूनाम कलभाषिणाम, तो काय करतो, संसार इतका व्यग्रपणाने करतो. मोठा होतो ग्रहेषु, आधी लहान असतो, मग मोठा होतो, मग त्याचं लग्न होतं. कूटधर्मेषु, आई वडील लग्न करून देतात आणि लग्न केल्यानंतर संसार करायला लागतो. कुर्वन् दुःख प्रतिकारम, अनेक दुःखामध्ये तो अडकतो. पण या दुःखामध्ये माझा विचार तो कधी करत नाही, फक्त आपल्या कुटुंबाचं भरण पोषण कसं करावं यामध्येच त्याचं चित्त असतं. पुष्णात येषाम पोषेण, आपल्या कुटुंबाचं पोषण करणं एवढंच त्याच्या हातात. आणि सकाळी उठून जे कामाला लागतो, देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, फक्त आपल्या स्वतःचा स्वार्थ आणि केवळ पैसा मिळवणे, केवळ पैसा मिळवण्यापुरता तो आपल्या संसारामध्ये काम करतो. शेषमुग्यात ह्या स्वयं, आणि एवढंच नव्हे तर तो पोषण तर करतोच, पण पोषण करता करता देवाची आठवण करत नाही, कधी नैवेद्य नाही, वैश्वदेव नाही, असा तो करतो. खायला प्यायला सुद्धा तो पूर्ण खात नाही. कदुरी ब्राह्मण जसा आहे तसा उष्टविष्ट खाऊन राहतो, फुटाणे खाऊन जगतो, आणि मग पैसा 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 करतो. कुटुंब भरणा कल्पो, केवळ कुटुंबाचं भरण, केवळ पैसा पैसा करून धनसंचय करतो. आणि मंदभाग्यो वृथोद्यमः, असा हा दुर्भागी विनाकारण व्यवहार करतो. का, नंतर म्हातारा होतो, म्हातारा झाल्यानंतर मुलं मोठी होतात त्याचे, म्हणतात बाबा आमच्यासाठी काय ठेवलंय, ते म्हणतात अरे काय तुमच्या शिक्षणाला एवढा पैसा खर्च झाला, मुलीच्या लग्नाला एवढा झाला, जमीन जुमला कुठे, म्हणजे विकून टाकला. तुम्ही जमीन विकली, घर विकलं, दार विकलं, पैसा बँकेत नाही, आम्हाला कशाला जन्माला घातलं, आमचं लग्न कशाला केलं. आणि मग हा म्हातारा होतो. ते म्हणतात म्हातारा झालेला एका कोपऱ्यात बसून राहतो, केवळ स्वभरणा कल्पम. मग त्याची बायको म्हणते तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी काय केलं, तुम्ही तुमच्यासाठी केलं, आमच्यासाठी काय केलं. मग तो म्हणतो अहो एवढं केलं, काय केलं, जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत लोकांनी मान दिला, जोवरी पैसा तोवरी बैसा, त्याप्रमाणे. आणि आता नाद्रियन्ते यथा पूर्वम, भागवतकार सांगतात, कपिल महामुनी सांगतात, कीनाशा इव गोचरम, कीनाशा इव गोचरम, म्हणजे त्यांनी वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा बैल, डंगरा बैल, म्हातारा बैल जन्मभर काम करतो, आता त्याला काम होत नाही, तर त्याला चारा देखील टाकण्यात येत नाही, पाणी वेळेवर दिलं जात नाही. म्हणजे काय करत या बैलाचं, काम करत नाही, धाम करत नाही, या बैलाचा काय उपयोग आहे. कारण आजकाल उपयोगितावाद वाढलाय, उपयोगितावादी दृष्टी वाढली. हा काय उपयोगाचा आहे सांगा. आपण जसा वस्तूचा उपयोग आहे का, नाही तर त्या फेकून, तसं माणसाचा सुद्धा उपयोग पाहायला लागले. उपयोगी आहे का, म्हातारा झाला पण उपयोगी आहे का, मग काय उपयोग आहे याचा. मग म्हातारा काय, डंगऱ्या बैलाचा उपयोग आहे, देऊन टाका खाटकाला. याप्रमाणे नाद्रियन्ते यथा पूर्वम कीनाशा इव गोचरम,
या ठिकाणी ते म्हणतात, ज्याप्रमाणे शेतकरी या डंगऱ्या बैलाला विकून टाकतो, खाटकाला देऊन टाकतो, तशी याची अवस्था येते. आणि मग ते म्हणतात तो एका कोपऱ्यामध्ये बसून खोकत राहतो. आजारपण वेगवेगळ्या प्रकारचं येतं. त्याचप्रमाणे छातीमध्ये कफ वाढतो, खोकले येतात. तसंच त्याला अनेक व्याधी सुरू होतात, शारीरिक व्याधी सुरू होतात. आणि माऊलींनी वर्णन केलंय. माऊलींनी 13व्या अध्यायामध्ये गीतेवरच्या श्लोकावर भाष्य करताना, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, या श्लोकावर भाष्य करताना जन्म मृत्यू जरा व्याधी, तर जरा शब्दावर माऊलींनी किती विवरण केलंय. कुठले म्हातारे माणसं पाहिले कोणाला माहित त्यांनी, पण ते म्हणतात की काय, फुलाची या भोगा लागी प्रेम टांगा आणि करे याचा गुडघा. त्याचं तोंड कसं झालं म्हणले, आधी मोठं सुंदर होतं फुलासारखं, आता करे याचा गुडघा. करे याचा म्हणजे उंटाचा गुडघा. जसा उंटाचा गुडघा पाहिला कधी, तो कसा असतो, अनेक ठिकाणी झिजून जड झालेला असतो, त्याच्यावर अनेक कातडं चढलेलं असतं. आणि त्या गुडघ्याची जशी स्थिती तशी याची स्थिती, याच्या तोंडाची. मग पद्मदळेशी साळे, सुरुवातीला म्हणले काय आपल्या स्वतःच्या नादात एवढा दंग असायचा, अगदी सारखं आरशामध्ये पाहायचा, स्नो लावायचा, पावडर लावायचा, अत्तर लावायचा, स्प्रे मारायचा, स्वतःकडेच पाहून भांग पाडायचा. टकमक मुख पाहसी, पुन्हा पुन्हा दर्पणात, पुन्हा पुन्हा आपण कसे दिसतो, मिशाचं कट कसा आहे, आपल्या कपळ याचा कटिंगचा कट कसा आहे हे पाहत होता, दाढी कशी आहे ते पाहत होता. पद्मदळेशी साळे, आपलं मुखचर्या पद्मदळासारखी दिसते का, त्याची तुलना तो करत होता. आणि जे डोळे पद्म म्हणजे आपल्याला कमलाप्रमाणे जे डोळे दिसायचे, ते डोळे आता पडवळे पिकली जैसी, पिकलेल्या पडवळासारखे झाले म्हणले ते डोळे. माऊली वर्णन करतात, तैसीची ही नाकाडे बिडबिडती, नाक बिडबिडायला लागलं, नाकातून सारखं चालू आहे. सुस्त जनावराची जीभ असावी तसा हा पडलेला एका ठिकाणी अंथरुणावर पडलेला आहे. वाकडिया मा ढोर बैसली, जसा एखादा ढोर बसावा त्याप्रमाणे हा त्या तक्क्याला टेकून झोपलेला आहे, बसलेला आहे. तशीची खांडी हुनी नाळे पडती पूर, तोंडातून काय लाळ चाललीये, नाकातून काय घाण चाललीये, डोळ्याला काही दिसेना, पडवळासारखे झालेत. आणि तोंडातून जी लाळ चालली ती कशी, आषाढ मेघ जळ, आषाढातल्या मेघाप्रमाणे चालूच आहे. आणि पिंड गवारू माकडू, पिंडू गरुवा, आधीचा पिंड कसा होता, गरुवा सुंदर होता, आता माकडासारखं दिसायला लागलं म्हणले रूप. माऊली वर्णन करतायत म्हाताऱ्या माणसाचं. आणि मळमूत्रद्वारे होऊन ठाकी खोकरे, सगळं वर्णन केलंय. आणि मग लोक यायचे पाहायचं, आहे का अजून, आहे का, अरे मला वाटलं गचकले काय की, नाही आहे अजून आहे का, हो मळमूत्रद्वारे देखो नि थुंकील जगू, अरे वास यायला म्हणले. सगळं जागेवरच चाललंय ना, वास नाही येणार तर काय होईल, सगळं जग थुंकायला लागलं. मृत्यूचा पडेल पांगू, आणि सोयरे धायरे नुसतं खाण्यापुरते यायचे, बरे का म्हणायचे, निघून जायचे. जबाबदारी कोण घ्यायलंय, बायका माणसं पोरं स्त्रिया म्हणती दिवसी, अरे किती दिवस थांबणार आहे हा, आमचं किती दिवस आमचं शिणबील म्हणून आमचे परिश्रम व्हायला लागलेत, आम्हाला किती दिवस आमचं शिणायला लागलाय, आमचं जीवन आता बर्बाद करू लागलाय हा, किती दिवस टिकणार आहे, किती दिवस जगणार आहे काय माहित. साखरेची या राशी, माऊलींनी वर्णन केलंय, साखरेची या राशी बैसली नुठी माशी, साखरेवर बसलेली माशी जशी उठत नाही तसा हा त्या संसारातून उठत नाही. ठेला बेडूक कुंडी, मशक गुंतीला शेंबुडी, माऊलीचं वर्णन आहे. तो मशक शेंबडामध्ये गुंतावा किंवा बेडूक कुंडा या एखाद्या त्या चिखलामध्ये अडकावा, त्याप्रमाणे हा चिखलामध्ये, संसार रूपी चिखलामध्ये अडकतो. आणि हे आई कपिल महामुनी म्हणतात, अशी त्याची अवस्था होते. मग आला, वेळ आली, काळ आला, काळ आल्याबरोबर काळ कोणाचाही पाहत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, काळ पाहत नाही कोण आहे, काळ मित्र म्हणत नाही, काळ
पुत्र म्हणत नाही, काळ बाप म्हणत नाही, काळ जवळचा म्हणत नाही, काळ लांबचा म्हणत नाही. समर्थांनी दासबोधात खूप वर्णन केलेलं आहे. तेव्हा यमदूत तदा प्राप्त, यमदूत येतात आणि हे यमदूत मोठे क्रव्यात असतात, काळे कभिन्न. ते पाहिल्याबरोबर हा घाबरतो, थरथर थरथर कापू लागतो आणि त्याला पाहताच याचं मूत्रही होतं आणि याची विष्ठाही होते. शक्रन्मूर्त विमुंचंती, तिथंच त्याला सगळा विधी होऊन जातो. आणि मग ते यमदूत त्याच्या गळ्याला फास घालतात आणि त्याला ताबडतोब ओढून देतात. चाल, बस झालं तुझं, क्षणभर देखील थांबणार नाही. आणि मग त्याला तो म्हणतो, अहो थांबा थांबा थांबा. आर्तो घम, तो रडत राहतो, आर्तपणाने थांबा म्हणतो, मला अजून संसार करायचा आहे. ते म्हणतात चल. आणि मग त्याला अशा पद्धतीने ओढतात की त्याच्या अंगाचा सगळा घामघाम होतो. त्याला तप्त वाळूवरून त्याला घेऊन जातात. त्याला भूक लागते, त्याला तहान लागते, पण हे त्याला पाणी देत नाहीत, त्याला अन्नही देत नाहीत. संतप्यमान पतितप्त वालुके, कडक तापलेल्या वाळूमधून त्याला घेऊन जातात आणि त्याच्या पाठीवर आग आग होऊन फोडे निर्माण होतात. कृच्छ्रेन पृष्ठे कषयाचे ताडिता, तो लवकर येत नाही तर त्याच्या पाठीवर कोरडे मारतात आणि त्याला घेऊन जातात. आणि तत्र तत्र परीक्षा आणतो, क्षणाक्षणाला तो मूर्छित पडतो, क्षणाक्षणाला जागा होतो. आणि असं करत पथा पापी असा निजत यमसाधनम, यम लोकामध्ये त्याला घेऊन जातात. का? केवळ कुटुंब भरणामध्ये त्रस्त आहे हा. केवळ कुटुंब भरण्याच्या पलीकडे देवाचं नाव यांनी घेतलं नाही. योजनानाम सहस्राणी. आता हे किती दूर आहे यमपुरी, कपिल महामुनी म्हणतात म्हणून सांगतो, कारण आपल्याला काय आठवते. योजनानाम सहस्राणी नमते नवचाध्वना, 99,000 योजन दूर आहे. तर 99 एक योजन म्हणजे 8 मैल, याप्रमाणे 7,92,000 मैल होतात. हे केवळ 2.5 तासामध्ये एवढ्या लांब त्याला घेऊन जातात. 96 मिनिटामध्ये याला घेऊन जातात. कारण त्याने वर्णन केलंय त्रिभीर मुहूर्ते वाभ्याम वा, 2 ते 3 मुहूर्तामध्ये त्याला घेऊन जातात. आणि इतक्या दूर घेऊन गेल्यानंतर त्याला नरकामध्ये टाकलं जातं. या यातनाम वै नारक्य, त्याला नरकामध्ये टाकतात. अत्रैव नरक स्वर्ग, आई हे तिथं घेऊन जातात त्याला. पण काही लोक इथेच हा सगळा नरकाचा अनुभव घेतात. अत्रैव स्वर्ग नरक इति माता प्रचक्षते. या यातना वै नारक्या या उपलक्षिता एवं कुटुंबम बिभ्राण उदरम भरे वा विसृज्य हो भयम प्रेत्य भुक्ते तत्फल ब्रह्म. याप्रमाणे तो त्याचं फळ तिथे तर नरकामध्ये भोगतोच, पण काही लोक जीवनामध्येच नरक भोगतात. म्हणून हे आई, केवळ कुटुंबासक्त माणसाने राहू नये. आणि म्हणून अधस्ता नरलोकस्य यावती यातना दया क्रमशः समुकम्यम. नंतर झालं नरकातल्या यातना संपल्यावर यमराज म्हणतात जन्म घ्यायचाय का? हो, जन्माला यायचे, अजूनही संसार करा वाटतो. आणि मग देवाच्या इच्छेने कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देहोपपत्तये पुन्हा जन्म प्राप्त होतो. यमराज म्हणतात आता याचा जन्म याच्या कर्मानुसार द्यावाच लागेल. म्हणून दैवनेत्रेण, दैवनेत्रेण दैवाच्या डोळ्यांनी, म्हणजे दैव तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला लावतो. याप्रमाणे स्त्रिया प्रविष्ट उदरहा, तो कसा जन्म पावतो तर स्त्रीच्या पोटामध्ये रेतः कणाश्रया, तो रेत निमित्ताने तो स्त्रीच्या उदरामध्ये प्रविष्ट होतो, रेत रूपाने प्रविष्ट होतो. हे रेत पुरुषाचं, पतीचं रेत सुद्धा कसं तयार होतं तर धान्यातून. म्हणजे तो पावसाच्या रूपाने धान्यात येतो, धान्याच्या रूपाने पुरुषाच्या पोटात येतो आणि मग पुरुषाकडून तो स्त्रीच्या उदरामध्ये प्रविष्ट होतो. कललम त्वेकरात्रेण. आता हे जे सगळं वर्णन आहे, आश्चर्यकारक गोष्ट अशी की कपिल महामुनीचा काळ जर इसवी सन पूर्व 2ं-3रं शतक धरला तर त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी मशीन नसताना याची वाढ कशी होते, कोणत्या काळात काय वाढतं, कोणत्या दिवशी काय निर्माण होतं, किती महिन्यांनी कोणकोणते अवयव निर्माण होतात, याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. आता याला आपल्याला खोटं म्हणता येत नाही, कारण आज आपण ते पाहतो. आणि जर ते खोटं म्हणता येत नसेल तर त्यांनी केलेलं यमवर्णनही खोटं नाही, कारण ते आपण पाहू शकत नाही. पण खोटं ते लिहिणार नाही.
आणि आज आपल्याला सोनोग्राफी मशीननी ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. आधी एक रात्री कलल, केवळ नुसता रेत आणि शोणित यांचं एकत्रीकरण म्हणजे कलल. याप्रमाणे हे कलल नंतर 5 रात्री म्हणजे 5 दिवसामध्ये बुडबुडे तयार होतात. नंतर दशा ये न तू करकंधू, त्यानंतर पुढे 10 दिवसानंतर बोराप्रमाणे तो होतो. त्यानंतर मांसपेशी वाढायला लागतात. अंडज प्राण्याप्रमाणे अंडाप्रमाणे गोल तयार होतो. आता हे गोलाकार कसा होतो? अंड हे गोलाकार कसं काय होतं? त्याने वर्णन केले वायूमुळं होतं. वायूमुळं हे अंड गोलाकार होतं, म्हणजे वायू आतमध्ये असतो, वायू फिरतो म्हणून ते गोल होतं. याप्रमाणे गोलाकार असं त्याचं स्वरूप प्राप्त होतं. आणि यानंतर ते म्हणतात की वायूमुळे तो वर्तुळाकार होतो. पण 25 दिवसानंतर त्याला घनत्व प्राप्त होतं आणि नंतर 3ऱ्या महिन्यामध्ये अवयव यायला लागतात. 4थ्या महिन्यामध्ये बोट, हृदय, नाभी, 5व्या महिन्यात पाठ, नख, 6व्या महिन्यामध्ये डोळे वगैरे, त्याचप्रमाणे लिंग, गुदद्वार, 7व्या महिन्यात प्राण, चलन वलन, 8व्या महिन्यापर्यंत त्याला सगळी स्मृती असते मागच्या जन्माची. 8व्या महिन्यापर्यंत त्याला स्मृती असते. ते म्हणतात याप्रमाणे त्यांना उल्बेन, उल्ब म्हणजे गर्भाशय जे आहे त्यामध्ये उष्णता असते. आई जे खाते त्या सगळ्या खाण्याचे पिण्याचे परिणाम त्याच्यावरती होतात. आईने तिखट खाल्लं की त्याला त्रास होतो, आंबट खाल्लं की त्रास होतो, म्हणून प्रत्येक वेळेला त्याला मूर्छा यायला लागते. तिथे अनेक कृमी असतात, बारीक बारीक, पोटामध्ये काय थोड्या गोष्टी आहेत का, त्या सगळ्या त्याला चावतात. आणि तिथं विणमूत्र, तिथं काही घाण सगळ्या बाजूनी. समर्थ रामदासांनी वर्णन केल्याप्रमाणे या रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गाळ, त्याप्रमाणे तिथे आजूबाजूला सगळ्याच गोष्टी असतात. मूत्र आहे, विष्ठा आहे, त्याचा जंतू संसर्ग होतो. सौकुमार अशा त्याची जी त्वचा आहे ती त्याला दंशित करतात. कटू तीक्ष्णोष्ण लवण, आई जे खाते त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. आणि मातृभुक्त रूपस्पृष्ट, आई खाते त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. म्हणून आईने चांगलं खाल्लं पाहिजे, म्हणून आपण दौहृद म्हणतो. 4थ्या महिन्यात हृदय तयार होतं, म्हणजे याचं बाळाचं हृदय आणि आईचं हृदय या दोन्ही एक होतात. म्हणून आईच्या द्वारे भावना प्रगट केली जाते. म्हणून मुलाला किंवा बाळाला त्या मनात जी इच्छा असते ती आई प्रगट करते, कारण दोघांचे हृदय एक झालेले असतात. त्याप्रमाणे आस्ते कृत्वा शरः कुक्षो, आणि नंतर त्या गर्भपिशवीमध्ये तो खाली डोकं असतं आणि वरती तो असतो. आणि मग तो फिरत राहतो उजव्या बाजूला, दक्षिणे असं म्हटलंय. उजव्या बाजूला आपण म्हणतो ना कूस बदलली, ही कूस बदलल्याचं वर्णन सुद्धा कपिलाचार्यांनी केले. अहो, कपिलाचार्यांना काही अनुभव होता का? ते काही स्त्री होते का? ते काही डॉक्टर होते का? त्यावेळेला कोणत्या प्रकारच्या मशीन्स होत्या का? पण नाही, सगळ्या गोष्टी त्यांनी वर्णन केलंय. आणि मग आस्ते कृत्वा शरः कुक्षो भोग्न पृष्ठ शिरोधरा, हा खाली डोकं वर पाय अशी त्याची अवस्था होते. आणि पाठ, मान धनुष्याकार झालेली, वक्र झालेली, एखाद्या पिंजऱ्यामध्ये पक्षी अडकावा तसा तो अडकलेला असतो. 8 महिन्यापर्यंत त्याला जाणीव असते. आणि नंतर प्रार्थना करतो तो. आता जंतुर्वाच, जंतू म्हणतो म्हणजे हा बाळ म्हणतो, अरे हे देवा, लवकरात लवकर मला यातून बाहेर काढ. मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन आहे की आप्यायनी नाळेच्या द्वारे त्याचं अन्न आणि पोषण होतं. आप्यायनी नावाची नाळ, म्हणून आप्यायन हा शब्द आपण दुधासाठी वापरतो. तेव्हा हे आप्यायन त्या नाळेद्वारे त्याचं पोषण वगैरे होतं. आणि हजारो वर्ष मागचे सगळे त्याला स्मरण होतं. तत्र लब्ध स्मृते देवात कर्म जन्म शतोद्भवम, मागचे अनेक जन्म, 100 जन्म त्याला आठवतात. आणि स्मरण दीर्घ मनुश्वासम, आणि मग मात्र दीर्घ श्वास टाकायला लागतो, देवाची प्रार्थना करायला लागतो. तो म्हणतो, देवा लवकर मला बाहेर काढ. नाथमान ऋषीर भीता, मी तुला शरण आलो, मी आता तुझं स्मरण करील, मला लवकरात लवकर या कृमीतून, या उदरातून मला बाहेर काढ. याचना करतो. आणि सोहम रजामी शरणम, देवा मी तुला शरण येईल बर का, मी तुला शरण येईल, मला लवकरात लवकर बाहेर काढ. नष्टस्मृती पुनरयम, आणि देवाला वाटतं की हा खरोखर माझे स्मरण करील, म्हणतो माझी प्रार्थना करील, मला भजेल असं मला आश्वासन दिले.
आता याला बाहेर काढा. म्हणून मारुत म्हणजे वारा, प्रसूती मारुत, प्रसूतीच्या काळचा वारा, त्याला आज्ञा देतात भगवान, चला याला ढकला जरा. त्याला ढकललं जातं आणि ज्या क्षणी तो बाहेर येतो त्या क्षणी ते म्हणतात नष्ट स्मृती पुनरयम. बाहेर आल्याबरोबर सगळी स्मृती नष्ट होते. 8व्या महिन्यापर्यंत सगळी स्मृती असते. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि 9 महिन्यातून तो बाहेर आला. 8वा मासी जाणं गर्भाते होय पूर्ण ज्ञान. नाना जन्मी आचरण जे जे केले पडताची धरणीवरी बाह्य वायो लागे शरीरी तेने पूर्वस्मरण अवधारी मोहन पडे. दासोपंतांनी सांगितले त्यांच्या गीतार्णवातल्या 15व्या अध्यायामध्ये हे विवरण केले. तेव्हा गर्भपाताचा धोका देखील दासोपंतांनी विवरण केलेलं आहे. आणि याप्रमाणे तो बाहेर आल्याबरोबर विसरतो, मागचं सगळं विसरतो आणि देवाला म्हणतो केव्हा 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 देवा मी कधी म्हणलो मी तुझं स्मरण करील. टॅह्या टॅह्या रडतात पोर. टॅह्या टॅह्या म्हणजे केव्हा केव्हा केव्हा. देव म्हणतो वा रे वा, तुझ्यासारखा लबाड तूच, जीवासारखा लबाड दुसरा कोणी नाही. देव म्हणतात मी सत्यवादी आहे आणि तू असत्यवादी आहेस, जन्माला आला की खोटं बोलला. याप्रमाणे ते म्हणतात. आणि मग मात्र तो याप्रमाणे पुन्हा मोठा होतो, वाढतो. याही वेळेला त्याला पलंगावर किंवा बाजेवर बारीक बारीक ढेकणं, डास सगळं वर्णन केले. मशका मत्कुण आदया, मत्कुण म्हणजे ढेकून, मशक म्हणजे माशा, म्हणजे मग डास माशा हे त्याच्या शरीराला दंश करतात. रुदंतम विगत ज्ञानम, आणि रडण्यामध्ये त्याचं सगळं ज्ञान नष्ट होतं. हळूहळू तो मोठा होतो, बाल होतो, मग पौगंडावस्था येते, दुःख भोगायला लागतो. याप्रमाणे ते म्हणतात बालस्तावत क्रीडा शक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्ता. बाल आहे तोपर्यंत क्रीडेमध्ये दंग आहे, तरुण आहे तोपर्यंत तरुणीमध्ये दंग आहे, आणि वृद्ध आहे तोपर्यंत रोगग्रस्त आहे. मग भगवंताचं स्मरण तुम्ही कधी करणार? तेव्हा ते म्हणतात भज गोविंदम भज गोपालम. केवळ शिष्णोदर कृतोद्यमयी ही, केवळ आपल्या शिष्णोदर पोट आणि पोटाखालची भूक याच्या पलीकडे तो दुसरा विचार करत नाही. सद्य पती पुन्हा शिष्णोदर कृतोद्यमयी आस्तित्वरमते जंतु स्तमो विशती पूर्ववत. आणि याप्रमाणे आई त्याला कितीही जरी आपण सांगितलं तरी तो शहाणा होत नाही. आणि अशा वेळेला त्याला पुनर्जन्म माणसाचा कधी ठरलेला असतो? ते म्हणतात पुनर्जन्म हा त्याच वेळेस ठरलेला असतो जेव्हा तो हा जन्म सोडतो. जैसा तृण जला युका अवधारी कुरु कुळदीपका, ते स्थान सांडूनी आणि का स्थळा जाता न सोडिता पूर्वस्थान, धडे मागील करुण पूर्णे वदन आन पान धरी. ज्याप्रमाणे एखादा किडा किंवा त्याला तृणजलूक म्हटले म्हणजे या गवतावरचा किडा किंवा घोडा, पान घोडा, तो जसा आधी पुढचे 2 पाय पुढे ठेवतो आणि मग मागचे पाय सोडतो, तसा आधी पूर्वजन्म निश्चित करून आपण हा जन्म सोडतो. म्हणजे आपला जन्म ठरलेलाच असतो पुढचा, तो ठरूनच मग मागचा जन्म सोडतो. ते एकपादे करून न सोडी पूर्वस्थान, तेने चरणे जाण उभाचे राहे, दुजे पाऊल पुढे करी तेने आन एक स्थान धरी, मग हे मागीलावरी टाकी ये राही. तैसाची हा मरण काळी, एक सांडी एक कवळी, जीव ते स्थळी कैसा सुटे. याप्रमाणे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की तो कसा पूर्वजन्म निश्चित होतो, त्याच्या कर्मानुसारच हा पूर्वजन्म निश्चित होतो. त्यामुळे ते म्हणतात आता हे आई हा जो जन्म घेतो वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेतून तो जातो. त्याला जर चांगला असेल, सत्कर्म केला असेल, जर भगवंताची त्याला योग्य कृपा झाली असेल तर तो जीवनमुक्त होतो. मग त्यावेळेला आता आपण कधी कधी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो का दक्षिणायनामध्ये मृत्यू आला तर नरक, उत्तरायणात आला तर स्वर्गद्वार उघडले जातात. तर ज्ञानेश्वर माऊलींनी तर दक्षिणायनातच समाधी घेतली, जनी जनार्दन स्वामींनी दक्षिणायनातच समाधी घेतली. त्यांनी वर्णन केलंय यापरी जीव मुक्त जाण मरणाचे नाही भान, तथापि स्थूळ देह विक्षेप जिताची झाले. ते आकाशा ऐसाच वस्तू पूर्ण निराकारू शांतू, तो जाणावा जीवन मुक्तू. आणि त्यांना दक्षिणायन आणि उत्तरायण याचं बंधन नाही. जे जीवनमुक्त आहे त्यांना दक्षिणायनही नाही आणि उत्तरायणही नाही, कारण ते सर्व मुक्त आहे. हे दक्षिणायन उत्तरायण कोणाला? तुम्हा आम्हाला आहे. जे कर्मामध्ये गुंतलेत त्यांना आहे. जे कर्मामध्ये ते संन्यासी आहेत,
अहो संन्यासी म्हणजे मुक्त झाले ना. म्हणून जे मुक्त आहेत, जीवनमुक्त आहेत, त्यांना या कर्माचं बंधन नसतं. ते जे पुण्यवान लोक आहेत ते देवलोकात जातात. नंतर ते सूर्य देवालोकातून सूर्यकडे जातात, सूर्याकडून वैद्युत मार्गाकडे जातात, वैद्युत मार्गातून मानस ठिकाणी जातात आणि मानस ठिकाणावरून ब्रह्मलोकापर्यंत जातात. अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. म्हणजे त्यांची जी गती आहे ती या ठिकाणी सांगितली आहे. जे आर्चर मार्ग आणि धूम्र मार्ग असे दोन प्रकारचे मार्ग आहेत. जे कर्मत्यागी आहेत, ज्ञानी आहेत, ते उत्तरायणात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते सूर्यलोकात जातात. त्याला दीपमार्ग असं म्हणतात. स्वर्गातल्या दिवसांचा काळ त्यांनी सांगितलाय. देवलोक, मग सूर्य, वैद्युत, मानस आणि ब्रह्मलोक. जे जीवनमुक्त आहेत त्यांना मात्र पापपुण्यापासून ते मुक्त आहेत. त्यांना शुक्ल, कृष्ण, दक्षिणायन, उत्तरायण याचं कोणतं बंधन नसतं, कारण त्यांचं मीपणाचं भान त्यांना नसतं. याप्रमाणे जे सामान्य तुमच्या आमच्यासारखे कर्म करणारे ते कर्मयोगी चांद्रमार्गाने जातात. हे चांद्रमार्गाने कसे जातात त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की चांद्रमार्ग हा अशा पद्धतीने धूममार्ग ज्याला म्हणतात ते चांद्रमार्गाने धूममार्गाने जातात. पुढे पितरलोकात जातात. पितरलोकातून पुन्हा वासना त्यांच्या शिल्लक राहतात. पुन्हा ते पाऊस रूपाने खाली येतात. पावसाच्या रूपाने सूक्ष्म जीव खाली येतात. ते धान्यामध्ये जातात. धान्यातून पुरुषाच्या शरीरात आणि पुरुषाच्या शरीरातून स्त्रीच्या गर्भामध्ये प्रवेश करतात आणि मग त्यांचा जन्म होतो. याला चांद्रमार्ग म्हणतात. सूर्यमार्ग आणि चांद्रमार्ग, धूम्रमार्ग आणि आर्ची मार्ग, याप्रमाणे हे दोन मार्ग आई तुला मी सांगितले. याप्रमाणे आई या मायेपासून ज्याला मुक्त व्हायचंय त्यांनी चांद्रमार्गाच्या ऐवजी सूर्यमार्गाने जावं. कारण गत्वा चांद्रमसम लोकम सोमवा पुनरेष्यती, ते पुन्हा या जन्मात येतात. म्हणून निसंग निवृत्तीरत राहून त्याने या भगवंताच्या मायेचा जो निराश करतो तोच मुक्त होतो. समाहितात्मा निसंगो विरक्त्या परिपश्यती. जो समाहित मनामध्ये, समाहित म्हणजे ज्याचं मन स्थिर आहे, शांत आहे आणि जो निर्लेप आहे, असा निसंगो विरक्त्या परिपश्यती, जो निसंग आहे, विरक्त आहे याप्रमाणे. आणि जो केवळ घरामध्येच अडकलेला आहे तो मात्र पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम या संसार चक्रामध्ये अडकतो. हे आई जीवस्य संस्कृती भवी प्रविद्या कर्म निर्मिता या स्वंग प्रविशांनात्मा नवेद गतिमात्मना. त्याप्रमाणे जो संसाराच्या चक्रात अडकतो, अविद्येच्या कर्माच्या गतीत अडकतो, तो मायेच्या गतीत अडकतो. म्हणून न लोलुपा, आपण या संसारात लोलूप होऊ नये. ग्रहारूढ चेतसे, घरामध्ये घरात राहणं वाईट नाहीये, ग्रहारूढ होऊ नका. ग्रहारूढ म्हणजे त्याच्यात लिप्त होऊ नका. ना भक्तायच वे जातो नमस्मपी. याप्रमाणे जो ग्रहासक्त आहे तो माझा भक्त होऊ शकत नाही आणि तो माझ्या भक्तांचा द्वेष करणारा असतो. म्हणून ग्रहासक्त वृत्ती माणसाने काढून टाकली पाहिजे. यो वाभिधते मच्चित्त सेहिते पदविंचमे. याप्रमाणे आईला ज्ञान सांगितलं आणि आईला त्याने सांगितलं, आई आता विश्वमयुगांते वटपत्र एकाशे तेच माया शिशुरंगी पाना. याप्रमाणे ते म्हणतात, आई तुला मी आता सांगतो की आपण ज्याप्रमाणे भगवंताचं वटपत्र पुटे शयानम हे जे स्वरूप बघितलं, जे भगवंताचं मुकुंद अवतार बघितला, हा मुकुंद अवताराचं वर्णन केले. कशामुळं तर या सगळ्या संसार रूपे प्रवाहामध्ये भगवान हे एकमेव सत्य. विश्वमयुगांते वटपत्र एका, सगळा विश्व नष्ट झाल्यावर एक शिल्लक राहतं तो भगवान. आणि शेतेस्म माया शिशोरंघ्रिपाना, हा अंघ्रिपाना आपलंच जे पायातला अंगठा आहे, पायाचा अंगठा आहे, तो आपल्याच पायाचा अंगठा आपल्या मुखामध्ये घेऊन एका वटपत्र पुटे शयानम, एवढ्या प्रचंड प्रवाहामध्ये एका वडाच्या झाडावरचा जे छोटंसं पान आहे त्या पानावर झोपलेला आहे हा माया शिशु. हा माया शिशु म्हणजे भगवान आहे. त्वम देहतंत्र प्रशमाय पापमना निर्देशवाचन विभूते, याचं तू चिंतन कर. त्या भगवंताचं चिंतन कर. त्या मायेचा प्रवाह विसरून जा. याप्रमाणे सांगितलं. आणि मग मी आता चाललो, तुला मी उपदेश केलाय, आता मी निघालो, तपश्चर्येला निघालो. म्हणून हे समुद्राकडे पश्चिम मार्गाकडे गेले.
पश्चिम मार्गाकडे गेले कपिल महामुनी. तिथे समुद्राने त्यांची पूजा केली. इकडे आई म्हणाली हरकत नाही, आता जा, मला ज्ञान मिळालं. आणि आई शांत बसली, विचार करू लागली. मार्गे ना निर्मास्ते तुझे बेरी आस्थितीने पराम काष्ठा मैत्रा देवरोचेची. ज्याप्रमाणे मैत्री म्हणतात विदुरा आपी तमिस्ना समय आपीडे सरस्वती समाहिता. सरस्वती नदीच्या तटाकावर आई बसली. समाहित अवस्थेत डोळे झाकले, शांत ध्यान केलं. ध्यान करायला लागली आई. डोळ्यासमोर काय यायलं? बटपत्र पुटे शयानम नाही, तो मुकुंद नाही, तो कपिल महामुनी नाही. मग काय यायलं? पया फेन निभाषया दांता रुक्म परिच्छदा. अरे काय सुंदर अस्तरणं टाकलेत, काय गाद्या आहेत, काय गिरद्या आहेत, काय विमान आहे, काय सौंदर्य आहे, काय या सगळ्या 1000 नारी आहेत. माझी सेवा शुश्रूषा करायला लागल्यात. माझ्या समोर सगळ्या प्रकारच्या साड्या पैठण्या आणून टाकल्यात. आणि पुन्हा अरे मी कुठे? मी आश्रमात आहे. मला काय आठवलं? मागचं भोग आठवले. पहिला पेननी भाषा या दांता रुक्म परिच्छदा आसनानीचे हैमानी सुस्पर्शतरणानीच स्वस्फटिक कुड्डेषु महामार्कितेषु रत्नप्रतिभा आभाती लयना रत्नसंयुक्ता. सगळं पुन्हा डोळे उघडले, पुन्हा डोळे झाकले, पुन्हा उद्यानं दिसू लागले, पुन्हा ते पोपट दिसू लागले, पुन्हा मैना दिसू लागल्या. नाही म्हणे हे मला काही खरं नाही. आता माझ्या मनात पुन्हा पुन्हा भोगच येऊ लागला. आणि पुन्हा भगवंताची कपिल महामुनीची आठवण केली. हे भगवंता मला या संसारामध्ये पुन्हा टाकू नकोस. पुत्र विश्लेषणातुरा. मुलासाठी पुन्हा ती आतुर झाली की तू एवढं ज्ञान सांगितलं, मग काय उपयोग झाला? किंचित चकार बदनम पुष्ल पुत्र विश्लेषणातुरा वनम प्रवृत्ते पत्या. आणि पुन्हा डोळे झाकले आणि सांगितलं नाही. त्यांनी जो भक्ती प्रवाह सांगितलाय त्या भक्तीचा विचार करावा, वैराग्याचा विचार करावा, शुद्ध मन करावं. पुन्हा स्नान केलं, पुन्हा आचमन केलं, डोळ्याला पाणी लावलं आणि पुन्हा शांत बसली. या वेळेला मात्र समाधी लावला. आधी सबीज मग निर्बीज नित्यारूढ समाधीस्वात परावृत्त गुण भ्रमा. आणि मग सगळ्या गुणापासून परावृत्त झाली. या वेळेला तिला सिद्ध पदवी प्राप्त झाल्याचं वर्णन भागवतकार करतात. स्वांगम तपोयोगमयम. तपोयोगमय शरीर झालं. केस मोकळे सोडलेले होते, शरीराचं भान नव्हतं, वस्त्राचं भान नव्हतं. दैवगुप्तंच न विबुधे वासुदेव प्रविष्ट धीहि. आणि पूर्ण बुद्धी, पूर्ण आपली भावना भगवंताशी एकरूप केली. आणि हा श्रेष्ठ दर्जाचा मार्ग जो कपिल महामुनींनी सांगितला तो आचरण केला आणि निर्वाण प्राप्त केलं. भगवंत मवाप हो. भगवंताच्या चरणीशी एकरूप झाली, निर्वाण प्राप्त झालं. आणि नंतर ती सिद्ध पद तिला प्राप्त झालं आणि ती नदी झाली असं वर्णन केले. ती नदी झाली आणि तिथून प्रवाहित झाली. स्त्रोतसाम प्रभरा सौम्य सिद्ध सिद्ध सेविता कपिलोपी महायोगी भगवान पितुराश्रमात मातरम समनोप्यापर दिशम ययौ. याप्रमाणे तिला नदी रूप प्राप्त झालं, ज्या नदीमध्ये हजारो सिद्धगण पवित्र स्नान करून मुक्त होतात. आणि नंतर कपिल महामुनी तिथून ईशान्य दिशेला गेले. मातरम समनोप्याप्य प्रागुदिशम दिशम ययौ. ईशान्य दिशेला तिथं समुद्राने त्यांची पूजा केली आणि ते त्या ठिकाणी समुद्रामध्ये आपलं स्वरूप त्यांनी पाहिलं. त्रयाणामपि लोकानां उशन्ते समाहिताः. याप्रमाणे कपिल आणि देवहूतीचा संवाद त्यांनी सांगितला आणि या ठिकाणी 3रा स्कंद समाप्त झाला. आणि यानंतर आता मैत्रेय म्हणतात विदुरा म्हणून शत्रुवयम तिचा कन्या जज्ञिरे आकुती देवहूती प्रसुती विश्वता. आता मैत्रेय म्हणतात विदुरा तुम्ही मनुला शतरूपापासून 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. तेव्हा देवहूतीची कथा आणि तिचा वंश मी ऐकला. आता बाकीच्या मुलींचा वंश आणि मुलांचा वंश हा आम्हाला ऐकायचा आहे, तर तो आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर आता यानंतर फक्त एका गोष्टीचा उल्लेख करून थांबतो. आकुती रुचये प्रादादपि भ्रातुमती नृपाः पुत्रिका धर्ममाश्रित्य शतरूपानुमोदिता. हा जो श्लोक आहे तो फार मार्मिक आहे. तो श्लोक असा आहे की पुत्रिका धर्ममाश्रित्य म्हणजे जरी मनुला पुत्र असले, म्हणजे या मुलींना जरी भाऊ असले तरी सुद्धा त्यांनी या मुलीचा पुत्र दत्तक घेतला. त्याला पुत्रिका धर्म असं म्हणतात. आता वास्तविक पुत्रिका धर्म हा स्मृतीमध्ये सांगितलाय, याज्ञवल्क्य स्मृतीने उल्लेख केलाय त्याचा, मी वाचलो तो.
ते असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला फक्त मुलीच आहेत आणि मुलगा नाही तर त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा दत्तक घ्यावा आणि तो लग्नामध्येच तशा प्रकारचा विधी करतात आणि एक करार करतात म्हणा किंवा तिच्याकडून अशा प्रकारचं आश्वासन घेतात की मला झालेला पहिला पुत्र मी तुम्हाला देईन, तुमचा पुत्र म्हणून तुमच्या वंशात तुमचा वंश वाढवेन. पण इथे प्रत्यक्ष याला 2 मुलं होते म्हणून त्यांनी वर्णन केले. आकुती रुचे प्रादा दबी भ्रातृमतीम नृपाहा. जरी तिला भाऊ असले तरी सुद्धा यांनी पुत्रिका धर्म आश्रित्य, पुत्रिका धर्मातून शतरूपानुमोदित आणि याला शतरूपा म्हणजे आपल्या पत्नीचाही अनुमोदन होतं. हे महत्वाचं आहे. म्हणजे बायकोचा विचार घेत होते, आपल्या मनाचं करत नव्हते. पुरुष सुद्धा आपल्या बायकोचा विचार घेतला आणि बायको सुद्धा म्हटली शतरूपा हो ठीक आहे घ्या. का घेतला तर तो मुलगा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अंश होणार होता, प्रत्यक्ष भगवंत जन्माला येणार होते. तिच्या या मुलीपासून म्हणजे पुत्रिका धर्म आकुती रुचे प्रादात. आकुती कोणाला दिली? रुचीला दिली, रुची नावाच्या ऋषीला दिली. आणि त्या आकुती आणि रुची पासून 2 जन्माला आले, 2 जण. त्यामध्ये 6 दक्षिणा, एक स्त्री जन्माला आली आणि एक पुरुष जन्माला आला. तर पुरुष म्हणजे विष्णू यज्ञरूप धृक, यज्ञरूपी पुरुष होता आणि स्त्री ही दक्षिणा नावाची होती, ती लक्ष्मी होती. तर लक्ष्मीला त्यांनी घेतलं नाही म्हणजे दक्षिणा ही पुत्री तिथेच ठेवली, पुत्राला मात्र दत्तक घेतलं. स्वयंभू मुदा युक्तो रुची जग्रह दक्षिणाम ताम कामयाना भगवान पती. कारण यापुढे हे भगवान म्हणून जन्माला येणार होते, त्यांच्यापासून देव जन्माला आले. तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, एडस्पती, इद्म, कवी वगैरे त्यांचे 12 पुत्र त्यांच्यापासून जन्माला आले. आणि पुढे तुषित नावाचे देव निर्माण झाले आणि पुढच्या स्वयंभू मन्वंतराच्या नंतर जे मन्वंतर आहे त्यामध्ये तुषित नावाचे देव आहेत, ते यांचे पुत्र आहेत. म्हणजे वेगवेगळ्या मन्वंतरात वेगवेगळे देव असतात. मग त्या मन्वंतरामध्ये मरीची आदी सप्तर्षी आहेत, भगवान यज्ञ ही देवता आहे, आधीश्वर इंद्र आहे आणि प्रियव्रत उत्तानपाद हे मनुपुत्र महान प्रभावशाली होते आणि त्यांच्यापासून पुढे वंश झाला. आता यानंतरचं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष प्रसूती, भगवान महादेवाचं जे चरित्र, महादेवाचा अपमान का झाला या संबंधीचं वर्णन जे करतील. दत्तात्रेयांचा जन्म जो सांगतील तो सगळा भाग आता परवाच्या दिवशी सांगण्यात येईल. उद्याच्या दिवशी सुट्टी राहील, उद्या आपल्या भागवताला सुट्टी राहील, परवाच्या दिवशी आपण याचे विवरण करू. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.